कोणी नाही बघितलं, आता मला तूच सांग हे असं का झालं. मारुतीराय उत्तर देतात, रामा उत्तर सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये मारुतीरायांच्या मुखात श्लोक घातलाय. मारुतीराय म्हणतात, रामं त्वत्तोऽधिकं नाम इति वेदेषु निश्चितः त्वय्यैका तारिता अयोध्या नाम्ना तु भुवनत्रयम्. रामं त्वत्तोऽधिकं नाम इति वेदेषु निश्चितः. तुमच्या देहाला राम असं कौसल्य मातेने नाव दिलं, पण तुम्ही नव्हता तेव्हापासून राम नाम आहे. ते वेदांनी निश्चित केलेलं आहे आणि वेद अपौरुषेय आहेत. रामा, तुमच्या अवताराच्या आधीपासून राम हे नाव आहे. त्वय्यैका तारिता अयोध्या. तुम्ही अयोध्येकडे गेलात, अयोध्येतल्या लोकांचा उद्धार झाला. तुम्ही आमच्याकडे आला, आमचा उद्धार झाला. शबरीचा उद्धार झाला, अहिल्याचा उद्धार झाला. पण तुमचं नाम असं आहे, नामना तू भुवनत्रयम. तुम्ही अवतार कार्य संपवल्यानंतर सुद्धा त्रिभुवनाला तारण्याची ताकद ज्या नामामध्ये ते रामनाम आहे. विठ्ठल म्हणून येता जाता उठता बसता राम म्हणावं बरं का. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, तारिले पाषाण हे महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामा. नाम चांगले 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 माझे कंठीराव भले, कंठीराव भले. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. काय होतं हो रामनामानी. भगवंतांनी अवतार घेतला, आपलं कार्य पूर्ण केलं, त्यांचं नाम तुमच्या माझ्या मुखात यावं ही संतांची अपेक्षा आहे. कारण रामनामानी ते दगड तरले तर आपण का नाही तरणार. आपणही तरून जाऊ. आपण हा भवसागर पार नक्की पडेल. मला सांगा, प्रभू रामांचे निष्ठावंत भक्त म्हटलं की कुणाचं नाव येतं? मारुतीरायांचं नाव येतं. दास्य भक्तीचा परमोच्च आदर्श. किती भक्ती करावी, किती उपासना करावी, प्रभू रामांवरती किती प्रेम करावं, जीव वाळून टाकावा. रामायणातनं मारुती हे नाव काढून टाका, काय उरतं शिल्लक? काहीच नाही. प्रभू रामचंद्रांवर इतकं प्रेम करावं. रामराज्याभिषेकाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती. आता सीतामाई आणि प्रभू रामचंद्र अभिषेक झाला, सीतामाई प्रभू सिंहासनावर बसणार, पण त्याच्या आधी एक यज्ञाचा कार्यक्रम होता, यज्ञ. आणि यज्ञासाठी जोडीने बसायचं होतं प्रभू रामचंद्रांना आणि सीतामाईंना. 14 वर्ष ज्या सीतामाई वनवासात होत्या, रावणाच्या त्या अशोक वाटिकेमध्ये होत्या, किती हाल अपेष्टा सहन केल्या असतील. सीतामाईसारखा त्याग नाही बरं का श्रोते हो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते ना, दशरथ राजांनी सांगावं उद्या सिंहासनावर बसायचंय आणि लगेच कळालं सिंहासन नाही, आता 14 वर्ष वनवास आहे. काय झालं असेल? आम्ही असतो तर त्यांच्या जागी. सुख आलं की आम्ही लगेच हुरळून जातो आणि दुःख आलं की तितकेच कोसळतो. पण प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसायचे, ठीक आहे. वनवासाला जायचे, ठीक आहे. काही परिणाम नाही हो. सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भोजया जयो, सुखी संतोषान यावे. माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी सांगते, दुःखी विषादान भजावे. हे रामचरित्र आम्हाला शिकवतं. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुखाने हुरळून न जाता, दुःखाने खचून न जाता, ज्याला न्यूट्रल म्हणतो आपण, बॅलन्स्ड. आणि त्याहीपेक्षा भगवंतांनी शब्द दिलाय स्थितप्रज्ञ. भगवद्गीतेतला भगवंतांचा आवडता शब्द स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे व्यवहारात. हे रामचरित्र आम्हाला शिकवतं. ज्या प्रभू रामचंद्रांनी आता यज्ञाला बसायचे, सीतामाईंना बोलवायचे, पण 14 वर्ष जी स्त्री वनवासामध्ये राहिलेली आहे, त्या सीतामाईंचा त्याग जर आपण लक्षात घेतला ना, प्रभू निरोप द्यायला आले होते वनवासाला जाताना, येतो म्हणाले सीते, तेव्हा सीतामाई सांगतात, निरोप कसला माझा घेता. अहो स्वामी, माझा निरोप घेता तुम्ही? मी तुमच्या बरोबर येणार. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. केवढा त्याग आहे, विलक्षण. भारतीय संस्कृतीमध्ये पंचकन्यांमध्ये ज्यांचं नाव आहे अशा आमच्या सीतामाई, विलक्षण त्याग आहे. आणि आता इतकं सगळं सहन केल्यानंतर 14 वर्ष पूर्ण झाले, रावण दहन झालं, रावणाचा वध झाला, लंका दहन झालं, आले निघून. यज्ञाला बसताना सीतामाई थोडासा शृंगार करायला लागले, आरशासमोर बसून जरा जास्तच वेळ घेतला. आता साहजिक आहे, स्त्री स्वभाव आहे, स्त्री सुलभ स्वभाव. बराच वेळ वाट बघतायत सगळे, वसिष्ठ ऋषीमुनी, विश्वामित्र, की आणा सीतामाईला, आणा जानकीला कोणीतरी.
सगळ्यांनी निरोप पोहोचवले, आले 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 करत अजून वेळ लागत होता. शेवटी मारुतीरायांना पाठवलं बरं का. मारुतीराय गेले आणि आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब चला उशीर होतोय, वाट बघतायत सगळे. आले मारुते म्हणून एक मोठा चांदीचा डबा होता, तो डबा उघडला आणि त्यातला शेंदूर घेऊन भांगात लावला सीतामाईंनी. आले आले आले, चल 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 चल, उशीर झालाय म्हणाल्या. मारुतीरायांनी तेवढं बघितलं आणि म्हणाले, हे काय केलं तुम्ही आत्ता? सीतामाई म्हणाले, आता हा ब्रह्मचारी, याला काय सांगू मी काय केलं. तरी पण म्हणाले, याला पटेल, याला समजेल अशा भाषेत सांगते. सीतामाई म्हणाल्या, मारुते, प्रभू रामचंद्र माझे पती आहेत, त्यांचं प्रेम माझ्यावरती अखंड राहावं म्हणून म्हणाले मी हा शेंदूर त्यांच्या नावचा माझ्या भांगामध्ये भरला. एवढं ऐकलं आणि म्हणाले, आईसाहेब तुम्ही पुढं व्हा, आता मी आलोच. पाठवून दिलं पुढे आणि सगळा तो चांदीचा शेंद्राचा डबा सगळा अंगावर उपडा केला. काय ऐकलं होतं? प्रभूंचं प्रेम मिळावं म्हणून. आणि लालबुंद होऊन मारुतीराय समोर आले यज्ञाच्या तिथे. हसायला लागले सगळे त्यांना. सीतामाईंना हसू आवरे ना. घडलेला प्रसंग प्रभूंना सांगितला. अहो काय सांगू, बघा ना हे कसं करून आले मारुतीराय. मी आपलं सांगितलं तुमचं प्रेम माझ्यावर राहावं म्हणून मी हे शेंदूर लावते, तर बघा सगळं अंग फासून टाकलं शेंद्रानी. प्रभू मारुतीराय शेंदूर का लावतात ऐका. आणि इतकं प्रेम करावं, इतकं प्रेम. प्रभूंचे डोळे पाणावले. मारुतीरायांचा बाल सुलभ स्वभाव, ज्याला मराठीमध्ये इनोसंट असं म्हणतात की नाही, अगदी इतकं बाल सुलभ स्वभाव, निर्मळ मन, स्वच्छ मन काय असावं भगवत भक्तीमध्ये. मारुतीरायांकडे पाहिलं प्रभूंनी, उठले, डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू वाहतायत. मारुतीरायांना कडकडून आलिंगन दिलं आणि म्हणाले, मारुते, जगातला सगळा शेंदूर संपला तरी चालेल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. आपुल्या पाळीसी भक्तजना. इतकं प्रेम करतो भगवंत. काय करतो, कुणासाठी येतो, कशासाठी येतो? अभंगाचं दुसरं चरण. अंबरुषी साते जन्म सोशिले, अंबरुषी साते जन्म सोशिले, अंबरुषीसाठी जन्म सोशिले, तुझीसाठी जन्म सोशिले. दुष्ट निर्दाळी रे किती एक, दुष्ट निर्दाळी रे किती एक, अंबरुषीसाठी जन्म सोशिले, अंबरुषीसाठी जन्म सोशिले. दुष्ट निर्दाळीने किती एक, दुष्ट निर्दाळीने अंबरुषीसाठी जन्म सोशिले, अंबरुषीसाठी जन्म सोशिले. भारतवर्षातला एक अतिशय महान राजा अंबरीश नावाचा. या अंबरीश राजासाठी भगवंतांनी हे दशावतार घेतलेले आहेत. कारण त्याला दुर्वास ऋषींचा शाप होता. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे पुराणातली. ज्यावेळी अंबरीश राजा द्वादशीचं व्रत करतो, आता द्वादशीचं पारणं फेडायचं म्हणून तयारीला लागला, तीर्थप्राशन करणार, आणि एवढ्यात ऋषीवर दुर्वास दारात हजर राहिले होते. अतिथी दारात आलाय आणि त्याला उपाशी पाठवायचं ही आपली परंपरा नाही. अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात प्रतिनिवर्तते सतस्मै दुष्कृतम दत्वा पुण्यमादाय गच्छती. या न्यायाने अतिथीचा सन्मान करावा म्हणून दुर्वास ऋषींना सांगितलं, ऋषीवर आपणही माझ्याबरोबर प्रसाद ग्रहण करावा, मी द्वादशीचं पारणं फेडतोय. ऋषीवर म्हणाले, मी स्नान करून येतो, तोपर्यंत थांब. दुर्वास ऋषी गेले नदीवर स्नानाला आणि तिथेच ध्यान लागलं त्यांचं. यांचं पारणं राहिलं. अंबरीश राजा बराच वेळ वाट बघत होता. दुर्वास ऋषी आले नाहीत. आता करायचं काय म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं, मला उपाय सांगा, माझं पारणं तर फिटलं पाहिजे, उपास तर सोडायचंय आणि ऋषींचा अपमान पण नाही करायचा, करायचं काय? तर ब्रह्मवृंदांनी सांगितलं, तीर्थप्राशन कर राजा, तुझाही संकल्प पूर्ण होईल आणि ऋषीचा सुद्धा आदर राखला जाईल. तीर्थप्राशन केलं आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींनी पाहिलं, त्यांना कळालं की यांनी पारणं आपल्याला सोडून फेडलं. त्यावेळी दुर्वास ऋषी प्रचंड संतापले, कमंडलूतलं जल राजाच्या अंगावर अभिषिक्त केलं, शाप दिला. ती कृत्या नावाची राक्षसी मागे लागली अंबरीश राजाच्या. आणि अशा प्रसंगी अंबरीश राजाला भगवंतांची आठवण व्हावी, भगवंतांनी प्रभूंचं स्मरण करावं. आणि प्रभूंचं स्मरण केल्यानंतर भगवंतांचं सुदर्शन चक्र अंबरीश राजाच्या त्या कृत्याला तर त्या चक्राने संपवलंच, पण दुर्वास ऋषींच्या सुद्धा ते चक्र मागे लागलं बरं का. दुर्वास ऋषी धावत होते, चक्र मागे लागलंय भगवंतांचं. कुणाला सांभाळायचं, कोण रक्षण करणार माझं? म्हणून अंबरीश
त्या दुर्वास ऋषींनी धावत 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 भगवंतांचे चरण पकडावेत. भगवंतांनी सांगावं, आता हे माझ्या हातातून सुटलेलं चक्र, याला थांबवण्याची ताकद फक्त माझ्या भक्तामध्ये, अंबरीश राजामध्ये. मी काही नाही करू शकत. त्यांनाच शरण जा, त्यांना क्षमा मागा. दुर्वास ऋषी आले, अंबरीश राजाची क्षमा याचना केली, पण शाप दिला होता की जन्मोजन्मी गर्भवास सोसावा लागेल तुला. म्हणून दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाला शाप दिला होता की प्रत्येक वेळी गर्भ घ्यावा लागेल, प्रत्येक जन्म घ्यावे लागतील. आणि अंबरीश ऋषींच्या हा शाप भगवंतांनी स्वतःवर घेतला बरं का. अंबरीशावर किती कृपा करावी. द्वादशीचं पारणं होतं अंबरीश राजाचं, मोठा निस्सिम भक्त भगवंतांचा, पण हा दुर्वास ऋषींचा शाप भगवंत स्वतःवर घेतात. काळजी करू नको राजा, तू मुक्त होशील, पण तुझा हा शाप मी माझ्यावर घेतो. अंबरीशीसाठी जन्मसोशी येले. 10 अवतार भगवंतांनी या अंबरीश राजासाठी स्वतः घेतले. प्रत्येक अवतारामध्ये गर्भवास सहन केला, प्रत्येक अवतारामध्ये आईचं प्रेम, काही वेळा आईचा वियोग सहन केला. अनेक अवतारांमध्ये बघा ना, कृष्णावतारामध्ये काय प्रेम मिळालं. जी जन्मदात्री आई, तिचं दूधही नाही मिळालं भगवंतांना. जी गोकुळामध्ये जिनं सांभाळलं पाळलं, तिच्याकडे किती दिवस राहता आलं. 11व्या वर्षी गोकुळ सोडावं लागलं, पुन्हा दर्शन नाही. रामावतारामध्ये वनवास पत्करावा लागला, आईचा वियोग. अनेक प्रकारच्या यातना भगवंत स्वीकार करायला तयार असतात फक्त भक्तांच्या प्रतिपाळासाठी. दुष्ट निर्दाळिले किती एक, दुष्टांचं पारिपत्य करण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला. आणि आजचा हा जो रामावतार आहे ना भगवंतांचा, तो विश्वात श्रेष्ठ समजला जातो. मर्यादेचा अत्युच्च आदर्श, अत्युत्तम आदर्श. म्हणून मी नेहमी सांगते की आजच्या काळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतो. धर्मासाठी जगावं कसं, धर्मासाठी मरावं कसं या मंडळींनी सांगितलं. धर्म जगावा कसा हे सांगणारे प्रभू रामचंद्र गोपालकृष्ण, धर्मासाठी धर्मस्थापनेकरता भगवंतांनी प्रत्येक वेळी अवतार घेतला ना. आज आमची तरुणाई छत्रपती शिवप्रभू, छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे गाता गाता, जयंत्या साजऱ्या करता करता मूळ चरित्र विसरून जातात. रामाचं चरित्र, मूळ चरित्र आम्ही विसरून जातो आणि नको त्या गोष्टींच्या मागे लागतो. माझ्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगत असते की एखादी वेब सिरीज नाही बघितली तरी चालेल, एखादं यूट्यूबवरचं काही चित्र नाही बघितलं तरी चालेल, थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण रामाचं चरित्र आता सगळ्यांनी वाचायला घेऊया हातात. काळाची खूप मोठी गरज आहे. रामचरित्र, वाल्मिकी रामायण, 108 प्रकारची रामायण आहेत. प्रत्येकाने रामायण वाचायला घेऊया, तर आम्हाला चारित्र्याची पूजा कशी करायची या देशाच्या संस्कृतीने शिकवले. कारण आजूबाजूला बघा, चारित्र्य संपन्नता नाही जितकी माझ्या भारत देशामध्ये. कुटुंब संस्था जितकी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तितकी कुठल्याही देशामध्ये नाहीये. म्हणून परके लोक आपल्या संस्कृतीकडे हात जोडतात, कारण आमच्या संस्कृतीचे मानदंड आहेत प्रभू गोपालकृष्ण आणि प्रभू श्री रामचंद्र. इथे मर्यादेचंच पालन केलं जावं. आणि आज दुर्दैवाने पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता करता आमची सगळी तरुणाई मर्यादेच्या पलीकडे जीवन जगताना दिसतेय. सांगा मला, संध्याकाळ झाली, 7 वाजून गेली की घरातनं बाहेर पडलेली आपली तरणी ताठी पोर जर घरात नाही आली तर आई बापाच्या काळजाचा ठोका. आज आम्ही 21व्या शतकाकडे जातोय तरी चुकतो की नाही? लव जिहाद सारख्या प्रचंड गंभीर प्रश्नांना समाजाला आजही सामोरं जावं लागतं. का धर्मांध माणसं आमच्या धर्मावरती चिखलफेक करतात? का बोट लावतात आमच्या धर्माला? का वल्गना करतात आमच्या साधू संतांच्या बद्दल, देवदेवतांच्या बद्दल? आणि आम्ही खुशाल स्वस्थ राहतो, आम्हाला कशाचा काही फरक पडत नाही, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. पण मला असं नेहमी वाटतं की रोजच्या जीवन व्यवहारामध्ये उदरनिर्वाहाचं साधन आपण जे काही करतो ते करून, रोज जे काही आपण उपासना करतो त्या उपासनेमध्ये एक माळ, बाकी सगळं स्वतः करता आम्ही मागतो की नाही? स्वतः करताच मागतो, प्रपंच करताच, देवा मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, सूनबाई चांगली मिळू दे, अमुक ढमुक जे काही असेल ते. पण या पलीकडे जाऊन हातामध्ये माळ घेतल्यानंतर एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम असं म्हणून व्हावी. एक माळ धर्माय स्वाहा इदन्न मम, धर्मरक्षणाकरता एक माळ, राष्ट्ररक्षणाकरता एक माळ, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांकरता एखादी माळ. तळहातावर प्राण घेऊन ही माणसं लढतायत, हातामध्ये शस्त्र घेऊन लढतायत. काय सुंदर आहे. म्हणून सावरकर सुद्धा का असं म्हणाले, शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये. प्रभू रामांच्या हातामध्ये धनुष्य आहे, कोदंड नाव आहे त्या धनुष्याचं. रावणाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं, पण आम्ही पूजा कोणाची केली हो? आम्ही कोदंडाची पूजा केली प्रभूंच्या. हातामध्ये शस्त्र घेणं, म्हणून येतानाच आपण बोर्डवरती वाचलं की नाही, देशाच्या सीमा या तलवारीच्या पात्यांनी आखल्या जातात, चरख्याच्या सुतानी नाही.
हे सावरकरांचं तत्वज्ञान होतं. म्हणून हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये. प्रभू आमचे शस्त्रधारी आहे. कुठलाही अवतार बघा भगवंतांचा शस्त्रधारी आहेत. भगवान गोपालकृष्ण शस्त्रधारी, विठुराय आहे की नाही, पायाशी वीट आहे, शस्त्रधारी आहेत भगवंत. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी हातात शस्त्र धरणं. आणि आज आम्ही हिंदू स्वतःला समजतो, पण आमच्या हिंदूच्या पतित होण्याची काही कारणं सांगितली अभ्यासकांनी. आम्ही हिंदू पतित का होत चाललोय याचं पहिलं कारण आहे आमचं मस्तक तिलकहीन आहे. मस्तकाला तिलक लावायला तयार नाही आमची पोरं, आमच्या मुली, आमचे हिंदू म्हणून समजणारे बांधव. घरातून बाहेर पडताना कपाळावर स्नान झाल्यानंतर पहिलं स्मरण भगवंतांचं लावावंच. आज्ञाचक्राच्या ठिकाणी भगवंतांचं स्मरण लावलं. शास्त्र आहे त्यामागे. निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्रास देत नाही पहिली गोष्ट. आणि भगवंताविषयी कृतज्ञ असल्याचा भाव दिवसभर मनात राहील. त्यामुळे आमचं मस्तक तिलकहीन असता कामा नये. आमचं मस्तक तिलकहीन आहे म्हणून हिंदू धर्म आम्ही पतित आहोत. आमची वाणी मंत्रहीन आहे. मंत्र म्हणायला तयार नाही आहेत पोरं. म्हणत असतील तर ते नीट म्हणत नाहीत. पिक्चरची गाणी लगेच पाठ होतात पण अथर्वशीर्ष पाठ होणार नाही, रामरक्षा पाठ होणार नाही. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव लिंबू चमच्या खेळत बसतात. काय त्यातनं मिळणार आहे असं पराक्रम मला सांगा. स्तोत्र नाही, मंत्र नाही, हरिपाठ नाही, भगवद्गीता नाही, दासबोध नाही, काहीच नाही. आमची वाणी मंत्रहीन आहे, मन श्रद्धाहीन आहे, मस्तक तिलकहीन आहे आणि हात शस्त्रहीन आहे. विठ्ठल आणि म्हणून भगवंतांच्या या जन्माचा उत्सव आम्ही साजरा का करायचा. उत्सव या शब्दाचा अर्थच असा आहे. उत्सव, उत म्हणजे उत जाणं आणि सव म्हणजे आनंद. आनंदाचं प्राकट्य म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. सगळ्या दुःखांचा निराश म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. आणि या जन्म सोहळ्याच्या वेळी काय घडलो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वीवरती आपण 12ला बरोबर पुष्पवृष्टी करतोय. 10 मिनिटं इकडे तिकडे होईल. सावकाश फुलं वाटायला घेतली तरी हरकत नाही, चालेल ना. पृथ्वीवरती रावण कुंभकर्णाधिक दैत्यांचा उच्छाद वाढायला लागला. अधर्माचं प्राबल्य वाढायला लागलं. धर्माचा ऱ्हास व्हायला लागला. त्यावेळी पृथ्वी माता गोरूप धारण करून ब्रह्मदेवांच्याकडे गेली. वत्सरूपी ब्रह्म्यापाशी जाय, आणि गोरूप धारण करून ब्रह्मदेवांच्या जवळ गेली आणि आपलं गाऱ्हाणं तिने मांडलं बरं का. सांगत होती की भगवंता, विधाता आपण आहात, निर्माता आपण आहात सृष्टीचे. साधू संतांना छळतोय हा रावण नावाचा दैत्य. कुंभकर्णाधिक दैत्य उन्मत्त झालेत. मला हा दुष्टांचा भार आता सहन होत नाही असं धरणी माता ब्रह्मदेवांना सांगते. ब्रह्मदेव म्हणाले, निर्मितीचं खातं माझ्याकडे असलं तरी या देशाच्या संरक्षणाचं खातं, थोडक्यात जगाच्या संरक्षणाचं खातं माझं नाही म्हणाले. विष्णूंकडे जावं लागेल आपल्याला. सगळे क्षीरसागरस्थ शेषशाही असलेल्या भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि विष्णू भगवंतांना सगळ्यांनी गाऱ्हाणं घातलं की देवा रक्षण करा, रक्ष माम, रक्षण करा आमचं या दैत्यांपासून. तेव्हा भगवान श्री प्रभू नारायणानी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं गम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सगळ्यांनी भगवंतांना गाऱ्हाणं घातलं, देवा रक्षण करा. तेव्हा भगवंतांनी या सगळ्यांना आश्वासन दिलं. बरं, मधुमथन म्हणे जन्मुनी दशरथ दारोद्वरी जगद्वेषी मारीन तुम्ही भावे स्वांशाने वानरासुरद्वेषी. आश्वासन दिलं, काळजी करू नका म्हणाले. मी माझा पुढचा अवतार अयोध्या निवासी असलेल्या दशरथ राजाच्या पोटी मी जन्म घेणार आहे. आपण सर्व देवदेवतांनी पृथ्वीवर येऊन वनचर व्हावं. माझी शंख आणि चक्र ही आयुध क्रमानं शत्रुघ्न आणि भरत म्हणून जन्माला येतील. माझी योगमाया जनकगृही सीता जानकी या नावाने अवतीर्ण होईल. काळजी करू नका, घाबरू नका, मी लवकरच अवतीर्ण होतोय असं आश्वासन भगवंत देतात. सगळे निघून येतात आनंदाने. आणि इकडे कोसल देशामध्ये अयोध्या नावाची नगरी, अयोध्या असं नावच जिचं की युद्धामध्ये योद्ध्याला जिंकून घ्यायला अत्यंत कठीण असलेली नगरी, तिचं नाव अयोध्या. आणि त्या अयोध्येचा राजा दशरथ. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी.
राजा दशरथ 350 स्त्रिया होत्या राजाला. 3 प्रमुख स्त्रिया, कौसल्या, सुमित्रा आणि जाग्यात ना सगळे की लागली झोप. कारण कीर्तनात ती बाई येते, वेळ कुठली असू दे, रात्र असू दे, दिवस असू दे, तर दुपारचे 12 असू दे, ती येते. काल म्हटलं ना आम्ही डोलतो, काही असे डोलतात, काही असे डोलतात. प्रत्येकाच्या डोलण्याच्या पद्धती कीर्तनातल्या वेगळ्या असतात. जागेपणी ऐका बरं का, गात जागा तवा. आणि या सगळ्यासाठी राजा अत्यंत चिंतातूर आहे. काय करावं? एक दिवस स्वप्न पाहिलं. दशरथ राये स्वप्न देखिले, दोघा पुरुषा आपण वधिले, आणि एक स्त्रियेसी मारिले अपराधे विना. स्वप्नात पाहिलं की 2 पुरुष आणि एका स्त्रीला आपण विनाकारण अपराधाशिवाय मारले. हे स्वप्न राजा दशरथांनी पाहिलं, जागा झाला आणि लगेच आपल्या कुलगुरू वशिष्ठ ऋषींना गाठलं. ऋषींना सगळं स्वप्न सांगितलं. घाबरला. ऋषींनी सांगावं, गुरुदेवांनी सांगावं, राजा काळजी करू नको, जंगलात जा, 3 श्वापदांचा वध कर, आणि त्यानंतर या तुझ्या स्वप्नाचा दोष आपण दूर करू, शांती करून, काळजी करू नको. राजा दशरथ मृगये करता, शिकारी करता बाहेर पडला. संध्याकाळची वेळ, फुलं घेताना बोलण्याची आवश्यकता अजिबात नसते. आजी, आपल्या हातापर्यंत फुलं येतील, सावकाश फुलं घ्या, शांतपणे फुलं घ्या, आणि आपण जेव्हा प्रभूंच्या नामाचा जय जयकार करू जन्मोत्सवाच्या प्रसंगी, त्यावेळी आपण पुष्पवृष्टी करायची. खूप शांततेने कथा ऐका. कथा आपल्याला माहिती नाही असं नाहीये बरं का, ही कथा सगळ्यांना माहिती असते, पण त्या दिवशी त्या पर्व काळाला या कथा पुन्हा पुन्हा ऐकायच्या, म्हणजे आपली भाववृत्ती तिथपर्यंत पोहोचते. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, हे नाथांनी सांगितले की नाही आम्हाला, पुन्हा 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 का ही चरित्र ऐकायची, का लीला ऐकायच्या. या नगरीमध्ये राजांनी संध्याकाळच्या वेळी शिकारी करता जावं, आणि शिकारीला गेल्यानंतर दशरथ राजा शब्दवेधी होता. एका झाडावर चढला, बाण रोखून सज्ज होता. अंधार वाढत चालला, शब्दवेधी होता. श्वापद पाण्यावर येतायत की काय याची वाट पाहत होता. आणि त्याच वेळी इकडे काशी यात्रेला निघालेला श्रावण नावाचा वैश्य कुलोत्पन्न असा एक बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन निघालाय कावडीमध्ये. जात असताना आईला तहान लागली म्हणून तिथेच थांबला आणि सरोवराजवळ कमंडलू घेऊन आला. कमंडलू पाण्यामध्ये घातला, पाण्याचा आवाज झाला. राजाला वाटलं श्वापद पाण्यावर आले पाणी पिण्याकरता, म्हणून त्यांनी शब्दवेधी असल्यामुळे बाण सोडला. कोणा सभाग्याचा बाण करीत आला नामस्मरण, हृदय निवाले संपूर्ण, केले पावन मज लागे. राजाचा बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला. वेदनेने कळवळलेलं ते बाळ खाली कोसळलं. आवाज ऐकला आणि दशरथ राजा झाडावरून खाली उतरला. काळजामध्ये चर्र झालं. जुन्या मंडळींना कविता असायची, शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. तबल्याला आवाज दे दादा. आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. आणि राजाने पाहिलं मात्र धावत आला, श्रावणाच्या समोर उभा राहिला. श्रावणाने सांगावं, माझी माता पित्र तिथं आहेत, तहानलेली आहे, धुकेली आहे, त्यांना एवढं पाणी फक्त नेऊन द्या, बाकी काही करू नका. डोळे मिटले, श्वास संपला. दशरथ राजाने क्षमा याचना करावी. पाणी घेतलं, कमंडलू मधले आई वडिलांकडे आला. काही शब्द बोले ना. आई वडील सांगतायत, का रे न बोलसी श्रावणा, का रे न बोलसी. का नाही बोलत आहे बाळा, बोल काहीतरी, पाणी आणलंस का. दशरथ राजांनी खरा वृत्तांत सांगावा की तुमचं बाळ माझ्या हातून मारलं गेलंय, मी अयोध्येचा राजा दशरथ, मला क्षमा करा. या प्रसंगामध्ये दोघंही धाडकन कोसळले. पाणी तर नाहीच, पण आपल्या पुत्राला संपवणारा अयोध्येचा राजा दशरथ याला शाप दिला. राजा, पुत्रविरहाने आम्हाला मृत्यू येतोय. राजा, पुत्र पुत्र करून आम्ही मृत्यूला सामोरे जातोय ना. राजा, लक्षात ठेव, तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. दशरथ राजाला कळेना मी या शापामुळे रडू की हसू. साधू संतांच्या शापामध्ये सुद्धा आशीर्वाद किती असतो याचं सामर्थ्य प्रचितीला आलं आणि दशरथाला आनंद झाला की आपल्याला पुत्र होणार. आणि म्हणून राजा निघून आला. वसिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करावा अशी आज्ञा केली आणि यज्ञाचा आरंभ केला. ऋषशृंगांना बोलावलं. अनेक ऋषीमुनी साधू संत यज्ञाला उपस्थित होते. 7 दिवस यथासांग यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला आणि 7व्या दिवशीची पूर्णा होती.
7व्या दिवशीची पूर्णाहुती झाली आणि त्या यज्ञामधून साक्षात अग्निनारायण प्रगट झाला हो. आणि काय करावं? दशरथा घे हे पायसदान पायसदान दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो हा माझा सन्मान दशरथा पायसदान पायसदान दशरथा. काय होईल? हा प्रसाद राण्यांना दे. राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान दशरथा. करात घेई सुवर्ण स्थाली दे राण्यांना क्षीर आतली कामधेनूच्या दुग्धाहूनही ओजहीचे बलवान दशरथा. त्या अग्निनारायणाने भगवान त्या दशरथ राजाला पायस द्यावं प्रसाद द्यावा आणि आपल्या 3ही राण्यांना वाटून घ्यायला सांगितलं. त्या ठिकाणी फक्त कौसल्य आणि सुमित्रा उपस्थित होती म्हणून राजाने दोघींच्या हातामध्ये प्रसाद दिला. कैकेयीला नंतर दिला. तिला राग आला, तिने तो प्रसाद टाकून दिला. त्या प्रसादाचं पुढे काय झालं आपल्याला मारुती जन्माच्या वेळी ती कथा आपण नेहमी ऐकतो. तो पिंड तो प्रसाद एका घारीने न्यावा आणि मग मारुतीरायांचा तिकडे जन्म आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या प्रसंगामध्ये आता दिवसामागून दिवस जात आहेत. 3ही राण्यांना गर्भ राहिले बरं. आणि बघता बघता वसिष्ठ म्हणे रायासी धर्म मर्यादा आहे ऐसी डोहाळे पुसावे स्त्रियेसी जे मागती ते त्यासी द्यावे. काय डोहाळे होते हो? राजा दशरथ प्रथम कैकेयीच्या महालामध्ये गेले आणि कैकेयीला डोहाळे विचारावेत या उद्देशाने राजांनी सांगावं कैकेयी काय करावं असं वाटतंय, काय इच्छा आहे मनातली. त्यावेळी कैकेयीने आपली इच्छा सांगितली. कैकेयी सांगते ज्येष्ठ पुत्राला वनवासाला पाठवा आणि माझ्या मुलाला राज्याभिषेक करावा, गादीवर बसवावं ही माझी अपेक्षा. हे डोहाळे होते कैकेयीचे. 1000 विंचू डसावेत चावावेत इतक्या भयानक वेदना राजाला त्या क्षणी झाल्या होत्या. 1000. पण या प्रसंगामध्ये राजाने मनावर दगड ठेवावा आणि कौसल्येच्या सुमित्रेच्या महालामध्ये जावं. सुमित्रेच्या महालामध्ये पाऊल टाकतात सुमित्रेने लिंबलोण केलं, औक्षण केलं, पाय धुतले, बसायला आसन दिलं आणि तिला विचारलं तुझे डोहाळे काय आहे. त्यावेळी सुमित्रा माता सांगते ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा ती मज द्यावी नृपदेवा. मोठ्या बंधूची सेवा मला करायला द्या. हे डोहाळे होते सुमित्रा मातेचे. आनंद झाला. आणि आता कौसल्येच्या महालामध्ये दशरथ राजा येतात. कौसल्येच्या महालामध्ये येऊन दशरथ राजांनी कौसल्येला विचारावं अहो जिच्या चेहऱ्यावरचं तेज इतकं विलक्षण होतं. कल्पना करा की जी कौसल्या माता साक्षात अनंत कोट ब्रह्मांड नायक जिच्या उदरामध्ये अवतीर्ण झाला होता. काय काय असेल तिचं रूप, काय असेल तिची अवस्था. समाधी अवस्थेमध्ये पोहोचलेली नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. समाधी अवस्थेमध्ये आपण काल ऐकलं मन हे रामरंगी रंगले आत्मरंगी रंगले विश्वरंगी रंगले रामरंगी. चराचर सृष्टीमध्ये सगळं राम 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 तत्व भरून उरलेलं. अंत में राम ही राम. कौसल्या मातेची विलक्षण तेजपुंज प्रतिमा पाहिली. दशरथ राजांनी विचारलं कौसल्ये काय हवंय, काय इच्छा आहे मनातली. तुला आठवतंय का? आणि अचानक राजाला लहर आली की तुला आठवतंय का आपलं लग्न झालं त्यावेळी रावणाने आपल्या लग्नात विघ्न केलं होतं. तशी संतापली, ताडकन उठली. रावण कुठाय? रावण द्या धनुष्य, आत्ता लंकेवर चाल करून जाते, आत्ता रावण निर्दालन करते, दुष्टांचं पारिपत्य करते. आणि कौसल्येचे हे डोहाळे ऐकले राजाने. इतका आनंद झाला. दिसामागून दिवस गेले. 9 दिवस 9 मास भरले आणि बघता 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 चैत्र शुद्ध नवमीचा आजचा दिवस उजाडला. सूर्य माध्यान्नी आला, डोक्यावर तळपत होता. आकाशामध्ये देवसमूहांनी गर्दी केली आणि नामदेव महाराजांनी वर्णन करावं, आमच्या सकल साधू संतांनी वर्णन करावं या प्रभू रामरायाच्या जन्माचा आनंद
सगळ्या जगानी, सगळ्या आमच्या साधू संतांनी आणि देवतांनी, ऋषीमुनींनी केला की खऱ्या अर्थी भगवंतांनी दिलेलं निवेदन, आश्वासन खरं करून दाखवलं. दशरथ राजाच्या पोटी मी जन्माला येईन हे आश्वासन होतं भगवंतांचं. आणि चैत्र शुद्ध नवमीच्या या तिथीच्या पर्व काळाला भगवंत दशरथ राजाच्या महालामध्ये, दशरथ राजाच्या आणि कौसल्या मातेच्या पोटी जन्म घेतात. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. पुष्पवृष्टी केली तरी चालेल. महारुद्र हनुमान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. जय श्रीराम. नारायणगावकर आवाज कमी आहे का आपला? हो, ही राम. आता कोणीच उठू नका बरं, मी सांगते. आपण पुष्पवृष्टी टाकली ना, अजिबात उठू नका जागेवरून, कृपया कृपया. नाही सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रभूंचा जन्म झाला. आणि आजचा जो दिवस आहे ना श्रोते हो, रामनवमीचा, चैत्र शुद्ध नवमी, चैत्र मास शीतपक्ष, त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त उष्णवात, उष्ण हो किती. असं सुंदर वर्णन केले गदिमांनी सुद्धा, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी. आणि या दिवशी आजचा दिवस इतका परमपावन आहे की जसा प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतलाय तसा रामांचा दास असलेले ज्या समर्थांनी क्षात्र तेजाचं स्फुल्लिंग चेतवलं महाराष्ट्राच्या मनामनामध्ये, रोमरोमामध्ये, ते समर्थ सद्गुरू राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांची सुद्धा आजचाच जन्मदिवस, यांची सुद्धा जयंती आजच. समर्थांनी जांब नावाच्या मराठवाड्यातल्या एका खेड्यामध्ये राणूबाई आणि सूर्याजी पंत ठोसर यांच्या पोटी जन्म घेतला. खऱ्या अर्थी रामदास हे नाव सिद्ध झालं. नारायण पूर्वीचं नाव होतं, नारायणाचा दास, दासाचा स्वामी, स्वामींचा समर्थ. आणि महाराष्ट्राला एक नवा महाराष्ट्र धर्म ज्या समर्थांनी दिला. राम हेच ज्यांचं उपास्य दैवत होतं. अंतरात राम, ध्यानी राम, मनी राम, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, हे सगळ्या जगाला ठासून सांगणारे प्रभू समर्थ रामदास स्वामी, त्यांचाही जन्मकाळ आजचाच आहे श्रोते हो. म्हणून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर. प्रभूंचा जन्म झाला. धन्य 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 अयोध्येचे लोक. 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 वैकुंठ नायक पाहतील, वैकुंठ नायक पाहतील. धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर. धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर. ओ धन्य पशुपती अदिती लोक. धन्य पशुपती अदिती लोक. राजा रघुवीर पाहतील. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी अयोध्येमध्ये प्रभू रामांच्या जन्माचं केलेलं वर्णन आहे. राजा रघुवीर पाहतील, राजा रघुवीर पाहतील. त्रैलोक्यात धन्य तुझी एक रूपा. त्रैलोक्यात धन्य तुझी एक रूपा. नामयाच्या बापा पावतीला पावतीला
नामयाच्या बापा पाहशील धन्य 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 अयोध्येचे लोक. इतकी धन्यता वाटावी. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही उष्ण गंधयुक्त काय तरीही उष्णवात हो किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला. टाळी टाळी. राम जन्मला राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपुनी जाय मायतया पुत्र दर्शने दिपुनी जाय मायतया पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला. प्रभू राम अवतीर्ण झाले. शत्रुघ्न भरत लक्ष्मण सगळ्यांचा जन्म व्हावा. आणि यावेळी कौसल्या मातेनी काय गंमत आहे बघा. अजन्माला जन्म झाला अजन्माचा. अनामाला नाव द्यायचंय. निराकार होता तो साकार झाला होता. सगळ्या विश्वाला ज्यांनी आधार दिलाय त्याला आता पाळण्याचा आधार द्यायचा आहे. ज्याला काळ सुद्धा ज्याच्या समोर थरथर कापतो त्याला काळाची दृष्ट लागू नये म्हणून त्याला तीट लावायची. आता अगदी सगळे शांत बसा. मी 4 महिलांना फक्त पुढे बोलवते आणि आपण उर्वरित पुढचा कार्यक्रम करूया. सगळे अयोध्यावासी आनंदात आहेत. सगळ्यांनी आनंदाचा सोहळा साजरा करावा. फक्त 4 ते 5 जणी या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि गोंधळ न करता कृपया. कौसल्या माता समोर आली आहे. बाळाला आपल्या हातात घेतलंय. टक लावून रामप्रभूंकडे पाहतीये. जास्त जणी नको. कृपया कृपया गर्दी करू नका. कौसल्या माता या. कोणीतरी रामप्रभूंची मूर्ती हातामध्ये घ्या. नाही हे झालं की करू आपण मग शेवटी संपू सगळं. कौसल्या मातेनी प्रभू रामचंद्रांना आपल्या खूप लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या मांडीवर घेतलंय. खाली बसा ताई. पाय पसरून खाली बसा जरा. बाळाला आंघोळ घालायची आहे बरं का. आणि अतिशय सुंदर पद्धतीने अयोध्यातल्या सगळ्या राजस्त्रिया जमलेल्या आहेत. अनंतकोट ब्रह्मांड नायक काळाची दृष्ट लागू नये म्हणून कौसल्या माता ऐकताय ना महिला मंडळ. कौसल्या माता बाळाला तीट लावतीये. छान गरम पाण्याने उष्णोदक आणलं. गरम पाण्याने त्याला स्नान घातलं. मऊसूत कापडाने त्याला पुसून घेतलं. रेशमी वस्त्र त्याला परिधान केली. अत्यंत सुंदर त्याला तीट लावली. पावडर लावली. काळाची दृष्ट लागू नये म्हणून. आणि इतका सुंदर देखणा भगवंत राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा परमेश्वर. या परमेश्वराला पाळण्यात ठेवण्याआधी भगवंताचं नाम ठेवायचंय म्हणून सगळ्या राजस्त्री आल्यात. कौसल्या मातेनी गोपा करायला घेतला. बरं चला. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. घ्या गोपा करा. घ्या कुणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. हे गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. माधव घ्या कुणी मधुसूदन घ्या. माधव घ्या कोणी मधुसूदन घ्या. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. हो गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. श्रीराम घ्या कुणी त्रिविक्रम घ्या. श्रीराम घ्या कुणी त्रिविक्रम घ्या. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. आणि यशोदा त्या कौसल्या मातेनी श्रीराम प्रभूंना पाळण्यामध्ये ठेवलं. भगवंतांचं नामकरण झालं. श्रीराम हे नाव सगळ्या जगाला तारणारा मंत्र ठरला. प्रभूंचं जीवन, प्रभूंचं कार्य, मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र
आणि प्रभूंना पाळण्यामध्ये ठेवल्यानंतर स्वतः कौसल्या मातेने आपल्या पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आहे. सगळ्या राजस्त्रिया जमल्यात आणि अत्यंत गोड आवाजामध्ये पाळणा गातायत. त्यापूर्वी भगवंताला न्हाणी सुद्धा घालण्यात आली होती. बरं, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते नाणी हो, खाणी तिची या भाग्याची काय वाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते नाणी हो. सुंदर नऊ माखू करून शृंगार करून प्रभूंना पाळण्यात घातलं आणि स्वतः कौसल्या माता सगळ्या राजस्त्रिया भगवंतांचा पाळणा गातायत. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, राम लक्ष्मणा, बाळा जो जो रे, पाळणा लांबविला अयोध्येसी, दशरथाचे वंशी पुत्र जन्मला, ऋषिकेशी कौसल्येचे कुशी, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, रत्न जडित पालख, झळके अलौकिक वरती बहुडले, कुलदीपक त्रिभुवन नायक, बाळा जो जो रे, विश्वव्यापका रघुराया, निद्रा करिबा सखया, तुझवर कुरवंडी करुनिया, सांडिन पुनी काया, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, राम भावाचा भुकेला भक्ताधीन झाला, दास विठ्ठले ऐकिला, पाळणा गाईला, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज बसा खाली, बसा खाली. विठोबा रखुमाई खाली बसून घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, उठू नका, गर्दी करू नका कोणी. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हो रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. रखुमाई. रखुमाई, विठोबा रखुमाई, आहे तुका मन धर्म संस्थापन, तुका म्हणे आहे धर्म तुका म्हणे तुझं वर्णित पुराण. तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, तुका म्हणजे तुझा वर्णिती पुराण, तुका म्हणजे तुझा वर्णिती पुराण, देवा नारायणे अवतार, दया सिंधू, देवा नारायण दया अवतार, अंबरीषीसाठी जन्म सोशिये रे, अंबरीषीसाठी जन्म सोशिये रे, नारायण दया दया सिंधू होय
नारायण दया सिंधू अंबरुषीसाठी जन्म सोशियेले अंबरुषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दारिले किती एक दुष्ट निर्दारिले किती एक दुष्ट निर्दारिले किती एक किती एक किती एक दुष्ट निर्दारिले निर्दारिले किती एक गर्दी करू नका इथे. दुष्ट निर्दारिले किती एक अंबरुषीसाठी जन्म सोशियेले अंबरुषीसाठी जन्म सोशियेले तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरशीसाठी जन्म सोशियेले. तुकोबरायांच्या या अभंगाला यथामती यथाशक्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आज राम जन्मोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त कालची आणि आजची कीर्तन सेवा नारायणगावमध्ये मला करता आली. मनापासून सर्व संयोजकांचे, उमेश काकांचे आणि सगळ्यांचेच कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करते. सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व साथीदार आणि कालपर्यंत उपस्थित असलेले आमचे नितीन दादा आणि अंकित दादा, मनापासून दोघांनाही कृतज्ञतापूर्वक नमस्कार. सगळ्यांच्या चरणी नमस्कार करून सेवेला विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळे वाकुळे उत्तर नाही चालिला अधिकार फुला म्हणे ज्ञानेश्वरा कापाया पैकरा ज्ञानदेव तुकाराम पुंडरी कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सत्कार करावा. यानंतर माननीय सतीश भार्गव यांना मी विनंती करते की त्यांनी तबला वादनाची साथ दिलेली आहे ते नितीन पंडित यांचा सत्कार करावा. हरिओम काकांना मी विनंती करते की त्यांनी तबला वादक नितीन पंडित यांचा सत्कार करावा.